श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा आस्थावर. अधिक मासात येणारी संकष्टी चतुर्थी नेमकी केव्हा आहे? 3 जूनला की 4 जूनला? संकष्टी चतुर्थीचा उपवास नेमका कोणत्या दिवशी ठेवायचा? बुधवारी की गुरुवारी? या अधिक मासातील संकष्टी चतुर्थीची नेमकी तारीख आणि चंद्रोदयाची वेळ काय? हे सर्व प्रश्न आपल्या सर्वांच्याच मनात निर्माण झालेले आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, म्हणजेच येणाऱ्या नवनवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत येत राहतील. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. संकष्टी चतुर्थी म्हणजेच लाडक्या श्री गणरायांची सेवा करण्याची पर्वणी. या दिवशी गणरायांची आळवणी करण्यासाठी आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी उपवास ठेवला जातो. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मात्र यंदाची संकष्टी चतुर्थी अधिकच खास ठरणार आहे, कारण ती अधिक मासात आली आहे. अधिक मासात येणाऱ्या या चतुर्थीला त्रिभुवन संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. ही चतुर्थी दर 3 वर्षांनी एकदाच येत असल्याने तिचे धार्मिक महत्त्व अधिक मिळणारे पुण्य अनेक पटीने आहे. यंदा या चतुर्थीच्या तारखेबाबत काही भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने संकष्टी चतुर्थीची योग्य आणि नेमकी तारीख, शुभमुहूर्त, चंद्रोदयाची वेळ आणि पूजन विधी हे सर्व समजावून घेणार आहोत. अधिक मासात येणारी त्रिभुवन संकष्टी चतुर्थी कधी आणि उपवास कधी धरावा? पंचांगानुसार व शास्त्रानुसार अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी बुधवार 3 जून 2026 रोजी रात्री 9:22 सुरू होईल. तर ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार 4 जून 2026 रोजी 11:31 असेल. याचाच अर्थ असा की चतुर्थी तिथी 4 जून रोजी आहे. परंतु जरी 4 जून रोजी पूर्ण दिवस चतुर्थी तिथी असली तरीही संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये रात्रीच्या चंद्रदर्शनाला आणि चंद्राला अर्घ्य देण्याला मुख्य असे महत्त्व आहे. चंद्रोदयाची ही वेळ ही तिथी 3 जूनच्या रात्रीच येत असल्यामुळे त्रिभुवन संकष्टी चतुर्थीचा उपवास आपल्याला 3 जून 2026 रोजी धरायचा आहे. याच दिवशी आपला उपवास केला जाईल आणि याच दिवशी सायंकाळच्या वेळी चंद्रदर्शन घेऊन आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे. चंद्रोदयाची अचूक वेळ. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शनानंतरच सोडला जातो. 3 जून रोजी रात्री 10:04 चंद्रोदय होईल. या वेळेनंतर भाविक भक्त चंद्राची पूजा करून चंद्राला अर्घ्य देऊन नमस्कार करून श्री गणेशांना आपण केलेल्या व्रताची आपल्या सेवेची उपासनेची कारणे सांगून त्यांना मनोभावे नमन करायचे आहे आणि मगच उपवास सोडायचा आहे. या त्रिभुवन अशा संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आणि शुभफल. धार्मिक मान्यतेनुसार त्रिभुवन संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व प्रकारची संकटे, विघ्न, नकारात्मकता दूर होते, अडथळे दूर होतात आणि अधिक मासात भगवान विष्णूंची आणि संकष्टीला गणपती बाप्पाची अशी दोघांचीही सेवा करण्याची आणि त्यांची कृपा प्राप्त करून घेण्याची ही दुर्मिळ संधी चालून आलेली आहे. या व्रतामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. तसेच जीवनामध्ये विविध गोष्टी ज्या अमंगल आहेत त्या मंगल होण्यास सुरुवात होते. 2 जून त्रिभुवन संकष्टी चतुर्थी. संपूर्ण पूजन आणि विधी. सकाळची पूजा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करून श्री गणेशांना गणपती बाप्पाला नमस्कार करून मूर्तीसमोर हात जोडून उपवासाचा संकल्प करावा. संकल्पयुक्त केलेली ही सेवा अधिकच फलदायक राहील आणि अधिक मासाच्या अनुषंगाने अधिकच पुण्य फल मिळेल. बाप्पाची आराधना. गणपती बाप्पाला लाल फुले, अक्षता, चंदन आणि विड्याची पाने अर्पण करावे. बाप्पाचे आवडते दुर्वा आणि मोदक किंवा लाडूचा नैवेद्य बाप्पाला दाखवावा आणि आपल्यावर कृपा करण्याची श्री गणेशांना विनंती करावी. मंत्रपठण, स्तोत्रपठण. ओम श्री गणपतये नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. तसेच श्री गणेश चालिसा किंवा आरती किंवा श्री गणपती स्तोत्र, श्री गणपती अष्टोत्तर आणि गणपती मंत्राचा जापही आपल्याला या दिवशी करायचा आहे. रात्रीची पूजा. रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला दूध आणि पाण्याचे अर्घ्य अर्पण करायचे आहे. चंद्राचे पूजन करून आराधना करून गणेशांची आरती करायची आहे. त्यानंतर सात्विक अन्नाचे ग्रहण करून आपल्याला हा संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडायचा आहे. श्री गणेशाय नमः. मित्रांनो,
लाडक्या गणपती बाप्पाच्या श्री गणेश चतुर्थी किंवा श्री त्रिभुवन संकष्टी चतुर्थीबद्दल आपणास सांगितलेली माहिती आवडली का? आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. तसेच श्री गणेशांच्या या त्रिभुवन संकष्टी चतुर्थीबद्दल आपल्याला आणखी काय माहिती हवी आहे किंवा कोणत्या विषयावर आपल्याला व्हिडिओ बनवून पाहिजे असेल तर तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही आपल्या या विनंतीनुसार आम्ही या विषयावर व्हिडिओ नक्कीच बनवू. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री गणेशाय नमः.